4 षटकांचा सामना आहे. यानंतर सिटी क्रिकेट तालुका वाईज ओपन कोर्ट मधील मेगा फायनल आपण पाहू. एनपी स्पोर्ट शहापूर आणि त्यांच्या विरुद्ध मैदानामध्ये फाईट करेल संघ भार्गव 11 साजई. चला ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवा टीम जयनमान बेलपाडा. रिक्वेस्ट करेल जरीमरी गिरलो तिसगाव संघाला आपला 12th मॅन पाठवायचा कमेंट्री बॉक्स मध्ये. तर स्पर्धेमध्ये सहभागी सर्वच संघाचे आम्ही मनापासून आभार करत आहोत. ज्या संघाने स्पर्धेमध्ये विश्वास दाखवला. आमच्या दरोदर आयोजनामध्ये जे सगळे सहभागी झाले त्यांचं मनापासून हार्दिक आभार. चला ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवा टीम जयनमान बेलपाडा. मिस्टर परफेक्ट राहुल सोमने आणि त्यांच्या साथीनं हार्ड हिटर मिस्टर रोहित हरड इंटर इंटू द ग्राउंड फॉर ओपनिंग. सलामीची जोडी मैदानाकडे दाखल झाली. रोहित हरड आणि त्याचबरोबर राहुल सोमने ओपनिंग पेअर मैदानाकडे दाखल करत असताना संघ जयनमान बेलपाडा नाणेफेकी जिंकली आहे. सेमीफायनलचा सामना आहे. ऑलरेडी मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचला तो म्हणजे संघ एसएन संभाजीनगर आणि त्यांच्या विरुद्ध एक गाव एक ग्रामीण या संकल्पनेतून कुठला संघ मेगा फायनल मध्ये दाखल होईल धडक देईल हे पाहण्यासाठी ते उत्सुकाचं ठरेल आणि त्याचं उत्तर या मॅचच्या निकालानंतर आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. चला फास्ट खेळायचं 4 ओव्हरची मॅच आहे. 16 मिनिटाचा टाइम इथनं काउंट केलं जाईल. एसएन संभाजीनगर आणि त्यांच्या विरुद्ध यातील विजय संघ असा ग्रँड फायनलचा सामना होईल. पण हा सेमीफायनलचा सामना देखील दोन्ही टीम करता तितकाच महत्वाचा आहे. एका बाजूला जरी मरी क्रिकेट क्लब तिसगाव कल्याण डोंबिवली विभागातील एक मातब्बर संघ. सातत्याच्या संघाला आम्ही पाहतो बदलापूर परिसरामध्ये कल्याण डोंबिवली परिसरामध्ये मलंगड विभागामध्ये जो खूप चांगला नावलौकिक कमवतो. यावर्षी भरपूर पारितोषिक पटकावली त्या टीमनं. चला सामना सुरू होतो. युद्ध रंगतो दोन मातब्बर संघांमध्ये. सेमीफायनलचा हा सामना जयनमान बेलपाडा आणि त्यांच्या विरुद्ध मैदानामध्ये फाईट करेल संघ जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलर येत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती एक्सपिरियन्स कंटेंडर इन गोल्डो राम ज्यांचं नेहमीच सहकार्य लाभत असतं. चला सामना सुरू होतोय. 4 ओव्हर करता 16 मिनिटाचा टाइम काउंट केलं जाईल. जयनमान बेलपाडा आणि त्यांच्या विरुद्ध मैदानामध्ये फाईट करतो संघ जरीमरी गेले तिसगाव. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं पहिलं षटक घेऊन सज्ज झालेत हेमंत पाटील. ओव्हर दी विकेटनं पहिलाच बॉल बाखुडू देऊन कट केला. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान फिल्डरचा थ्रो थोडासा खराब आला. तोपर्यंत 2 धावा या बॉलवरती सहजरित्या कंप्लीट करत असताना बॅट्समन रोहित हरड 2 धाव्यानं खातं खुलं झालं या मॅच मध्ये. 2 धावेच्या साथीनं संघाची धावसंख्या अंकित करत असताना रोहित हरड धावसंख्येचा श्रीगणेशा करत असताना हेमंत पाटील इज ओल्डी अँड गोल्डी क्रिकेटर ज्यांच्याकडे भरपूर मोठा अनुभव आहे तयार होत असताना. ओव्हर विकेट ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न आउटसाईड इज घेतली गेली. विकेट किपर बीट. फाईन लेगचा फिल्डर देखील बीट झाला. डीप मध्ये फाईन लेगला बॉल जोपर्यंत अडवला जाईल अनिकेत भोईर बाकत देतील तोपर्यंत या बॉलवरती 3 रन भरधाव वेगानं कंप्लीट करत असताना मिस्टर परफेक्ट राहुल सोमने 3 धावा आठ होत असताना या बॉलवरती विकेट किपरचा प्रयत्न झाला होता झेल टिपण्याचा. बट लास्ट मोमेंटला त्याला अपयश आलं.
आणि या 3 धावा 8 होत असताना बॅट्समन रोहित हरड त्याचबरोबर बॅटिंग करणाऱ्या टीम जैनमान बैलपाडा संघाच्या घाटामध्ये टीमचा धावफलक 3 न पुढे सरकलाय. रन झालेले आहेत स्कोरबोर्डवरती 5 रन ऑन द बोर्ड. बाफुडू येऊन हलक्या हाताने फक्त दिशा दिली. मिडऑफच्या दरम्यान सागर गायकवाड डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, बट यष्ट्यांचा भेद या वेळेला घेता आला नाही. रनआउटची चान्स निर्माण झाली होती, क्रिएट झाली होती, बट त्या सध्या सोने होत नाही. रिस्की सिंगल कंप्लीट करत असताना बॅट्समन राहुल सोमने 1 रन त्याच्या खात्यामध्ये 8 होईल. टीमची टोटल पुढे पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. स्ट्रायकिंग एअरमध्ये आहेत बॅट्समन रोहित हरड. ऑन साइडला स्विंग केलाय रोहित हरड. पेटल शॉट, ट्रेडमार्क शॉट, बॉल सरळ निघून चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. सुपर फ्लायटेड पॅरलल स्ट्रोक, षटकार. समोर जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव आणि पहिल्या षटकामध्ये आक्रमण करत असताना टीम जैनमान बैलपाडा. षटकारानंतर टीमची टोटल आहे 12 रन ऑन द बोर्ड. 12 धावा दाफलगावरती. रोहित हरडच्या बॅटमधून हा षटकार येतो होता. फुल लेंथ होता. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. बॅटच्या टोइंटवरती आदळला हा बॉल, त्यानंतर 1 धाव. इथं वेगानं कंप्लीट करत असताना बॅट्समन रोहित हरड. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे, सेन्सिबल क्रिकेट आहे. ज्या पद्धतीनं मैदानामध्ये स्ट्रॅटेजी करून प्लॅनिंग करून दाखल झाला संघ जैनमान बैलपाडा. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने आक्रमण केलंय. फ्लाइंग स्टार्ट करून येत असताना टीमला रोहित हरड 4 बॉलचा सामना त्याने केलाय. 12 रनवरती तो अनबीटन इनिंग साकारतोय. पहिला ओव्हरचा हा शेवटचा बॉल. स्वीप करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला टायमिंग होत नाहीये. फुल लेन डिलिव्हरी, विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल. डॉट बॉलची समाप्ती इथे झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ देखील इथे समाप्त झाला आणि अखेर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये जैनमान बैलपाडा टीमचा धावफलक जाऊन पोहोचलाय. ते म्हणजेच विकेट न गमावताना 13 या धावसंख्येवरती. NP स्पोर्ट्स शहापूर टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर भार्गव 11 साजे टीम कॅप्टन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, सिटी ओपन मधून तालुकास्तरीय ओपन हा मधील ही अंतिम लढत असेल या स्पर्धेतील. NP स्पोर्ट्स शहापूर आणि त्यांच्या विरुद्ध भार्गव 11 साजे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला रिक्वेस्ट करेल, नाणेफेकी करता आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये दोन्ही जॉईंट व्हायचं आहे. NP स्पोर्ट्स शहापूर टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर भार्गव 11 साजे टीम कॅप्टन. चला दुसरे षटक घेऊन येतात बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलर सौरभ गायकवाड, धावखुरी हाताचे गोलंदाज आहेत. अपकमिंग यंगस्टर राईट अँड टॅलेंटेड क्रिकेटर, हॅव अ व्हेरी गुड पोटेन्शियल आणि तो परफॉर्मन्स आता महत्वपूर्ण मॅचमध्ये त्याला धावा लागेल. समोर आहे राईट हँडेड बॅट्समन रोहित हरड, जो आतापर्यंत या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करतोय. 4 बॉलचा सामना त्याने केलाय. 12 या धावसंख्येवरती 2 अनबीटन. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. रन झालेले आहेत 13. हे दुसरं षटक टीमसाठी, दुसरं तर वैयक्तिक डावाचं पहिलं षटक घेऊन येते बॉलर सौरभ गायकवाड. फास्ट केलं तर थोडं फिल्डिंग करणारी टीम जरीमरी क्रिकेट तिसगाव. रन झालेले आहेत 13. 4 ओव्हरची मॅच. बॅटिंग करत असताना संघ जैनमान बैलपाडा. पहिल्या ओव्हरची अखेरीस रन झाले 13. राहुंडी विकेटनं पहिलाच बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त आउट स्विंग या बॉलवरती पाहायला मिळाला. टप्पा घेतला आणि त्यानंतर फिरक घेत असताना, गिरकी घेत असताना बॉल सरळ निघून येतो यष्ट्यांच्या पाठीमागे. विकेट किपर महेश यांच्या हातामध्ये डॉट बॉलनं स्पिनला सुरुवात करत असताना सौरभ गायकवाड. धावसंख्या स्थिर आहे. डॉट बॉलची अंती टीमची टोटल स्थिर रन झालेले आहेत 13. या वेळेला शॉर्ट बॉल बाजूकडून हुक केलाय. नजाकत होती या स्ट्रोक मध्ये. शरीरापासून दूर केलेला फटका बॉलच्या लाईन मध्ये आली. त्यानंतर फक्त दिशा देत असताना लॉंग लेग रिझर क्लिअर करत असताना रोहित हरडच्या बॅटमधून येतो हा चौकार. ठोकला बॅट्समन रोहित हरडनं. 4 धाब्याने संघ पुढे सरकला जैनमान बैलपाडा. टीमची टोटल चौकारानंतर स्कोरबोर्डवरती अंकित झाली एकूण 17 रन.
17 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. दर्जेदार सुरुवात इथे करून देत असताना रोहित हरड या मॅच मध्ये तो चांगली बॅटिंग करतोय आणि आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये देखील चांगलं योगदान देत असताना आपल्या बॅटच्या माध्यमातून रोहित हरड. या बलेला गुडलीन डिलिव्हरी, सरप्रायझिंग बाउन्स, परफ्यूम डिलिव्हरी, टप्पा पडला गुडलीन वरून आणि त्यानंतर टेक ऑफ घेत असताना हा बॉल सरळ निघून आला विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी नाकाजवळून सरळ आवाज करत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा तो डॉट बॉल. टीमच्या धावसंख्येतील 17 रन नाणेफेकी करत आहोत आम्ही. भार्गव इलेव्हन साजई टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर एनपी स्पोर्ट शाबू टीम कॅप्टनच्या दरम्यान त्यानंतर होणारा सिटी वाईजचा अंतिम सामना. लॉफ करण्याचा प्रयत्न विषेप मध्ये, डान्सिंग डाऊन टू विकेट. फिल्डर जज करतायत आणि एका हाताने सुरेख झेल टिपला. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॉन्फिडंट झेल, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा बहारदार नजराना आणि ह्या देखना झेल तिथे टिपलाय प्रदीप गायकवाडनं. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे, फलंदाज बाद. विकेट असेपर्यंत हे अनालिसिस. चांगला झेल टिपला प्रदीप गायकवाडनं लॉंग ऑफच्या दरम्यान. 17 धावसंख्येवरती या पहिला धक्का. वेल सेट बॅट्समन रोहित हरड बॅट होतं, ज्यानं 8 बॉलचा सामना केला, 16 रन टीम करता कॉन्ट्रीब्यूट केला आणि सध्याच्या स्थितीला मैदानामध्ये दाखल झाला, ज्यानं मालीनगर टीमच्या विरुद्ध एक आलती किल्ला लढवला होता आणि प्री क्वार्टर फायनल मध्ये ज्यानं टीमसाठी तारणहाराची भूमिका बजावली होती तो महेश हरड दाखल झालाय इन बॅटिंग ऑर्डर नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती. 4 ओव्हरची मॅच आहे, 17 रन झालेले आहेत. बॅटिंग करत असताना जर्मन बेलपाडा टीमच्या स्ट्रायकिंग एरियावरती आहेत राहुल सोमने, सौरभ गायकवाडनं ही पहिली सफलता अंकित केली आहे. यामध्ये क्षेत्ररक्षकाचं योगदान अमूल्य आहे प्रदीप गायकवाड यांचं. राऊंड विकेटनं आणखीन एक सुंदर बॉल, दर्जेदार टप्पा आणि तितकाच दिमागदार वेग. ट्रॅव्हल होत असताना विकेट किपरच्या हातामध्ये. लेफ्ट हँडेड बॉलर जेव्हा गोलंदाजी करत असतो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी नॅचरल बेनिफिट, नॅचरल ॲडव्हान्टेज त्याच्या बाजूला असतं आणि ग्रूमिंग आर्मचा खूप चांगला वापर करत असताना या षटकामध्ये बॉलर सौरभ. भार्गव इलेव्हन साधे संघानं नाणेफेकी जिंकली, डिसिजन त्वरित खलवाचा. स्विची टीम होता, मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे, थर्डमॅनला फिल्डर आहे, त्याने काही भोईर बॉलला कव्हर करतील तोपर्यंत आणखीन एकदा वाढ होईल. बॅटिंग करत असताना टीम जर्मन बेलपाडा संघाच्या खात्यामध्ये 2 ओव्हरचा खेळ ते संपला. जर्मन बेलपाडा संघ जाऊन पोहोचला तो एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 9.00 धावसंख्येच्या सरासरीने 18 या धावसंख्येवरती 2 ओव्हरच्या अखेरीस तिसऱ्या संघानं नाणेफेकी जिंकून गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला होता. पहिलं षटक महाग राहिलं होतं. हेमंत पाटील यांचा त्यानंतर कमबॅक केला. फास्ट केल्याचं आहे संघ जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव, कारण यानंतर अजूनही आम्हाला 20 ओव्हरचा खेळ कंप्लीट करायचा आहे, त्यामुळे आपलं सहकार्य लाभणं अपेक्षित असेल. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, तिसरं षटक. आणखीन एक लेफ्ट हँडेड बॉलर ऋषभ गायकवाड नाउ कम्स इन टू द अटॅक. राहुल सोमने आहेत स्ट्रायकिंग एंडवरती आणि त्यांच्या साथीनं नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत महेश. 18 धावा आहेत स्कोरबोर्डवरती. रोहित हरड बाद झाले, त्यानंतर स्ट्रगल करत असताना संघ जर्मन बेलपाडा. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट न गमावताना 13 धावेची सुरुवात, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी शांत राहिला आहे जर्मन बेलपाडा टीमचा धावफलक. तर स्पर्धेसाठी खास करून उपस्थित सर्वच मान्यवर, सर्वच प्रेक्षक वर्ग आणि त्याचबरोबर संभाजीनगर गोविंद पथक सर्वांचंच मनापासून हार्दिक आभार आम्ही करत आहोत. बॉलर तयार झाले तिसरे षटक टाकण्यासाठी ऋषभ गायकवाड. ऋषभचा हा बॉल राहुलसाठी मिस्टॅमिक स्ट्रोक आहे, फिल्डर बॉलच्या खाली पोहोचलाय. मिडविकेटच्या दरम्यान सोपा झेल झेपत असताना सौरभ गायकवाड फलंदाज बाद. राहुल सोमने बॅक टू द पॅव्हिलियन. तर भार्गव इलेव्हन साधे संघानं नाणेफेकी जिंकून क्षेत्र रक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंग करायचे एनपी स्पोर्ट शहापूर संघाला. दोन्ही संघाने यानंतर रेडी राहायचा.
सिटी ओपन तालुका वाईज ओपन स्तरामधून तुम्हाला अंतिम स्पर्धेचा सामना एन्जॉय करता येईल. ओपन हाफ मधून 2 टीम दाखल झाल्यात मेगा फायनल मध्ये. NP स्पोर्ट शहापूर आणि त्यांच्या विरुद्ध भार्गव 11 साजई. पहिल्याच बॉलवरती सफलता ऋषभ गायकवाडच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद झाला राहुल सोमने. बॅट्समन कॅन्डिडेट सुमित शेलके. वरती विकेटनं आणखीन एक सुंदर बॉल फुलरली डिलिव्हरी अगदी ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग झाला हा बॉल. त्यानंतर थोडं खाली राहिला आणि या बॉलवरती मिडलिंग करता आलं नाही आहे. स्ट्रायकिंग मध्ये बॅट्समन महेश हरडला. हा आहे तो डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्थिर आहे. रन आहेत 18 पहिल्या ओव्हरमध्ये धावा. त्यानंतर सध्याच्या घडीला हा दुष्काळ तुम्ही पाहतायत मैदानामध्ये. कमबॅक करत असताना बॉलर सौरभ आणि त्याचबरोबर ऋषभ. बाफोटो देऊन पूल केला. मिस्टामिंग आहे. फिल्डर जज करतोय आणि या वेळेला देखील सोपा झेल तिथे टिपला गेला. फलंदाज बाद महेश हरड ऑल्सो बॅक टू द पॅव्हिलियन. थर्ड विकेट गोज डाऊन फ्रॉम टीम जय हनुमान बेलपाडा. महेश हरड देखील बाद होत आहेत. सांगितले तिसरं सुयश क्षेत्ररक्षण करत असताना जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव संघाकरता आणि त्याचबरोबर वैयक्तिक या षटकातील ही दुसरी सफलता. दुसरी विकेट संपादित करत असताना बॉलर ऋषभ गायकवाड 18 आकड्यावरती तिसरा धक्का. नो कॅन्डिडेट नो बॅट्समन ऑन नॉन स्ट्रायकिंग एंड. बॅट्समन सागर आणि स्ट्रायकिंग एंडवरती आहेत बॅट्समन सुमित. या बलीला फुलर लेंथ जबरदस्त गती वेगवान चेंडू तेज तर राट चेंडू अधिक जोमान अधिक उत्साहानं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये सौरभ गायकवाडचा आणि हा प्रयत्न देखील त्याचा इथे यशस्वी ठरला. स्ट्रायकिंग एरियावरती सुमीर शेलकेला बीट करत असताना हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एका डॉट बॉलची समाप्ती. 4 बॉलचा स्पेल आतापर्यंत संपलाय. 4 बॉलमध्ये रन खर्च न करताना 2 विकेट्स ऋषभ गायकवाडच्या खात्यामध्ये. व्हेरी गुड परफॉर्मन्स. फुलटॉस होता विषयमध्ये लॉफ केला. फिल्डर पासून थोडासा दूर हा बॉल निघून चाललाय आणि अंतिम क्षणाला अखेरच्या क्षणाला त्याच्या हाताला घासत असताना बॉल ट्रॅव्हल झाला. वाडिश लॉग ऑन सीमारेच्या पार. सुमित शेलकाच्या बॅटमधून स्कोर कार्डला संजीवनी प्राधान्य करून देणारा हा तो संघर्षमय चौकार. चौकार इथे ठोकलाय सुमित शेळकेला. 4 धावेने टीमची टोटल पुढे पोहोचले. डबल डिजिट डबल फिगर 22 रन ऑन द बोर्ड. 22 धावा आहेत दाफलकडे. बारफुटोदी येऊन स्कोर करण्याचा प्रयत्न. ओव्हरपिच बॉल टप्पा घेतला आणि नंतर आउट स्विंग होत असताना सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. षटक तिसरं चांगलं राहिलं ऋषभ गायकवाडचं. एकंदरीत 4 धावा त्याने खर्च केल्या. 2 विकेट त्यांच्या खात्यामध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस बॅटिंग करत असताना संघ जयनमार बेलपाडा टीमची टोटल 7.33 धावेच्या धावगतीने जाऊन पोहोचले 22 या धावसंख्येवरती. पहिलं षटक महाग राहिलं होतं हेमंत पाटील यांचं. 13 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा ऋषभ गायकवाडनं. 1 सफलता टिपली. तिसऱ्या षटकामध्ये 4 धावा आणि 2 सफलता टिपल्या सौरभ गायकवाडनं. आणि सध्याच्या घडीला मॅचमध्ये कमबॅक करत असताना संघ जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव. 22 रन स्कोरबोर्ड वरती. विकेट आउट झाले 3. फास्ट केल्याचं फिल्डिंग करणारी टीम ही रिक्वेस्ट आहे तुम्हाला जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव. पहिल्या सत्राचं अंतिम आणि अखेरचं षटक टाकण्यासाठी येतात बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर गौरव सांगिके. 74 वैयक्तिक डावाचं त्यांचं पहिलं षटक आणि 17चा जर विचार केला तर हा आहे अखेरचं षटक. On the board after 3 overs loss of 3 wicket. जयनमान टीम बेलपाडा बॅटिंग करत असताना नाणेफेकीचा कौल जिंकला होता तिसगाव टीमचे कॅप्टन अनिकेत भोईर यांनी.
आणि त्यानंतर स्वीकारलेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय गोलंदाजाने आता मात्र येते सुयोग्य स्थापित केलाय. धावा झालेल्या आहेत 22. अंतिम षटक टाकण्यासाठी बॉलर तयार झालाय गौरव आणि स्ट्रायकिंगमध्ये सामोरे जातो बॅट्समन सागर. पहिलाच बॉल गौरवचा ऑफस्टिक सोडून चाललाय गाईडलाईनच्या अगदी बाहेर आहे. अंपायर राजू राठोड सर सिग्नल इट इज वाईड. एक एक्स्ट्रा रन ऍड होईल या बॉलवरती बॅटिंग करत असताना टीम जैनमान बेलपाडा संघाच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा रन नंतर टीमचं धावफलक पुढे पोहोचलं ते म्हणजेच 23 या धावसंख्येवरती 3 विकेट बाद झालेत. उर्दू विकेटनं देखना चेंडू अगदी ऑफस्टिक आणि वाईड लाईनच्या मधोमध गोलंदाजी करत असताना ही स्ट्रॅटेजी आखली आहे, ही रणनीती आखली आहे जैनमान बेलपाटाच्या विरुद्ध खेळत असताना जरीमरी क्रिकेट क्लब तिसगावना आणि तर रणनीती तहित प्लॅनिंग तहित इथे गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये बॉलर गौरव. सिच्युएशन इथे थोडीशी अवघड होत चालली आहे जैनमान बेलपाटा टीम करता. हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे, रन झालेले आहेत 23. 5 बॉल अजूनही शिल्लक पहिल्या इनिंगचे. फुल टॉस होता, ऑन साईडला टर्न केला हा बॉल. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मधून फिल्डर पोहोचलाय. धडक झाली त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान. सौरभ आणि ऋषभ होते त्या ठिकाणी आणि तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट होतील या बॉलवरती. डबल नंतर टीमची टोटल पुढे पोहोचेल 25 ऑन द बोर्ड. 25 धावा आहेत धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ जुनी शिल्लक आहे. स्ट्रायकिंगमध्ये आहेत बॅट्समन सागर. तयार होत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गौरव. उर्दू विकेटनं शॉट ऑफ गुड लेन, सरप्राइझिंग बाउन्स, अनएक्सपेक्टेबल बाउन्स. सडनली चेंडू टेक ऑफ होतो, राईज होतोय आणि स्ट्रायकिंग एंडवरती नामकरण करून जातो, उद्ध्वस्त करून जातोय तो म्हणजेच फलंदाज सागरच्या मनसुबांना. हा डॉट बॉल. टीमची टोटल स्थिर आहे, रन झालेले आहेत 25. 3 बॉलचा खेळ जुनी शिल्लक पहिल्या इनिंगचा. सुरुवात दर्जेदार झाली होती जैनमान बेलपाटाची, पण त्यानंतर डाव कुठेतरी संकटामध्ये सापडला. आणखीन एक चांगला बॉल बाकफुट देऊन हुक केला. स्कोरलेगच्या दरम्यान फिल्डर पोहोचला बॉलवरती. 1 रन तिथे कंप्लीट. दुसऱ्या रनसाठी कॉल. 3ऱ्या धावेसाठी निघाले सुमित आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेला मात्र अनसक्सेसफुल राहिला सागरचा. फलंदाज होईल धावबाद. टीमला पोहोचलाय हा 4था धक्का. करतायत. रन झालेले आहेत 27. न्यू बॅट्समन आहे नॉन स्ट्रायकिंग एरियावरती विक्की. 27 धावा स्कोरबोर्ड वरती बॅटिंग करत असताना जैनमान बेलपाटा टीमच्या 2 बॉलचा खेळ जुनी शिल्लक आहे. राऊंड विकेटनं इनसाइड आउट फरका सजवण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान फिल्डर आहे. बॉलपर्यंत पोहोचला त्या ठिकाणी ऋषभ. बॉलला कव्हर करून नॉन स्ट्रायकिंग एरियावरती थ्रो करतो. आणखीन 1 रन ऍड होईल. बॅटिंग करत असताना जैनमान बेलपाटा टीमच्या खात्यामध्ये. टीमची टोटल पुढे सरकली आहे 20 ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती. स्टील 1 टू गो. पहिल्या इनिंगचा हा लास्ट बॉल. गौरवने देखील गौरवशाली कामगिरी या मॅच मध्ये केली आहे जरीमरी तिसगाव संघाकरता. राऊंड विकेटनं फुल टॉस बॉल ऑन साईडला स्वीप केला. फिल्डर पोहोचला मेडिकलच्या दरम्यान. 1 रन या बॉलवरती कंप्लीट अँड अंपायर सिग्नल वेस्ट ऑफ हाईट. इट इज अ बीमर बॉल. नो +1. एकूण 2 रन ऍड होतील. बॅटिंग करत असताना जैनमान बेलपाटा टीमच्या खात्यामध्ये. या धावा क्रुशियल मुवमेंटवरती इथे ऍड होत आहेत. डबल नंतर टीमची टोटल पुढे पोहोचली आहे 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आणि शेवटच्या बॉलवरती आता इथे संधी निर्माण झाली आहे बॅट्समन सुमित शिलकेला. दिस इज अ फ्रेट डिलिव्हरी. उघडा डोले पहा नीट. बॉल आहे फ्रीट. फ्री
हिट बॉल ऑन साइडला बिग हिट गेला सुमित शेळकेंना. फिल्डर जज करतो डीप मध्ये 2 धावा या बॉलवरती इझिली कंप्लीट. कॅच तर डेफिनेटली क्लिअरली केली होती, बट आता मात्र धावाच्या रूपानं फलंदाज इथे बाद होत असताना विकी. पहिली इनिंग इथे संपली. शेवटच्या बॉलवरती 2+ विकेट ऍड होईल. बॅटिंग करत असताना जनमान बेलपाडा टीमच्या खात्यामध्ये 4 ओव्हरचं अखेरचं हे पहिलं सत्र इथे समाप्त झालं आणि 4 षटकांची अंतिम बॅटिंग करत असताना जनमान बेलपाडा टीमनं लगावलं एकूण धावफलकावरती 5 विकेटच्या नुकसानामध्ये 32 धावा आणि आता 33 धाव्याचं टार्गेट सेकंड इनिंग मध्ये ठेवलंय. ते म्हणजे जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव या संघाच्या विरुद्ध खेळत असताना. तर खेळाचा दुसरं सत्र 7 होईल. 24 बॉलमध्ये 33 धावेचा कशा प्रकारे पाठलाग करेल संघ जयमान क्रिकेट क्लब बेडपाराच्या विरुद्ध खेळत असताना जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव. ऐकण्यासाठी जवळ मायक्रोफोन होती सुनील शेळके सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद दीपक. तिसगाव वर्सेस बेलपाडा असा हा सामना मित्रांनो आपण आजच्या दिवसातील एन्जॉय करण्याची फार महत्वाची लढत आहे. हा सामना जो संघ जिंकेल सरळ धडक मारेल महाअंतिम फेरीमध्ये आणि त्यांना मात्र सामना करावा लागेल SN बॉईज संभाजीनगर या संघाचा. 24 चेंडू आणि 33 धावा असं हे मापक समीकरण इथे मात्र ठेवलं गेलंय आणि कल्याणवरून निश्चितच इथे मात्र प्रवास करून आलेला संघ तिसगाव संघ इथे मात्र प्रथम सत्र संपलंय आणि चांगली गोलंदाजी त्यांची या अगोदर राहिली आहे. फलंदाजीमध्ये कशा पद्धतीने दमखम दाखवत आहे तिथे मात्र पाहणं असतो का. 24 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण मैदानामध्ये उपस्थित आहे. चला पंचाला विनंती असेल वेळेच्या बाबतीत सहकार्य निश्चितच करण्यासाठी समोरच्या संघ नायकांना आपण मात्र प्रेरित करायचं आहे. 31 झाले 31 का 32 किती झालेत रे 31 का 32 त्या नाही इथे बघतो जाऊ दे तुला 33 धावांची गरज असेल 4 षटकांमध्ये. 8.25 ची सरासरी आहे आणि धावगती ती मात्र ती कायम ठेवावी लागेल. हा सामना जिंकण्यासाठी सागर गायकवाडचा संघ म्हणजे तिसगाव या संघाला. P1चा पहिला पॉवर प्लेचा षटक क्षेत्ररक्षणाचं जाळं जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक इथे मात्र सीमारेषेचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळतील आणि बऱ्याचदा हे 2 क्षेत्ररक्षक कुठे ठेवायचे त्यांची प्लेसमेंट काय असावी या प्रश्नाचं जर उत्तर आपण पाहिलं तर बऱ्याचदा अशाच पद्धतीचं मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तर तो निश्चितच असतो आणि त्यानंतर दुसरा क्षेत्ररक्षक इथे मात्र ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रूटनं घेतलेला आहे. म्हणजे जी गोलंदाजी होणार आहे ती गोलंदाजी तुम्हाला माहिती आहे फक्त आणि फक्त लेग आणि मिडल स्टंपवर करण्याचा इथे मात्र प्रयत्न केला जाईल. फुलेल यांची गोलंदाजी इथे मात्र करण्याचा प्रयत्न केला जाईल तो राहुल सोमणे यांच्याकडून. अशा पद्धतीचं आहे क्षेत्ररक्षणाचं झालं मित्रांनो. आपण पाहतोय गेम इज ऑन. राहुल इज द बॉलर. पहिला चेंडू फुलेल येत आहे स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण केलं आणि पहिला चेंडू पहिलाच गडी बाद अनिकेतच्या रूपाने मिळणारा धावबादचा हा पहिला धक्का.
गाठीशी आहे मित्रांनो. राहुल सोमनेचा जर विचार केला तर बेलपाडा एक्सप्रेस म्हणून ज्याचा नामोल्लेख केला जातो. मित्रांनो, माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवत असतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि त्या पुस्तकांद्वारे मिळालेला त्याला अनुभव. निश्चितच प्रॅक्टिकल जीवनामध्ये आपण काय करतो तो अनुभव निश्चितच आपल्या गाठीशी फार महत्वाचा असतो. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हणतात. गोलंदाजीवर तयार, पहिला चेंडू फेकून झाला होता, एक गडी बाद धावबादच्या रूपाने. आता चेंडू मोठा फटका खेळायचा होता, मात्र चांगलं कनेक्शन पाहायला मिळत नाही. नो मॅच लँड मध्ये चेंडू जाऊन लँड होतोय मिड विकेट रिजन मध्ये. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये 30 यार्ड सर्कलच्या आसपास जाऊन चेंडू मात्र इथे लँड झाला. 2 धावा इथे मात्र आल्या. व्यक्तिगत स्वतःचा आणि सांघिक संघाचा धावफलकाचा श्रीगणेशा करत असताना हेमंत नावाचा फलंदाज आपण पाहू शकता. 33 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 8.35 ची धावगती राखायची आहे. आणि मला असं वाटतं अशा वेळेस जर पहिला फ्रंट लाईन जो गोलंदाज आहे त्याच्याविरुद्ध जरी थोड्याफार कमी धावा आल्या तरी काही इतकं मोठं फरक तिथे मात्र निश्चित पडणार नाहीये तो तिसगाव संघासाठी. मित्रांनो, आपण पाहतात आंबेगाव कथोरे आयोजित आमदार चषक मुरबाड 2021 आणि आयोजनाचा अंतिम आणि शेवटचा दिवस. आणि या शेवटच्या दिवसामध्ये या संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चितच क्रीडा नगरीमध्ये इथे मात्र उपस्थिती लाभलेली आहे. या चषकाचे प्रणेते अमोलजी कथोरे यांचे सन्माननीय वडील भगवानजी कथोरे. आपणास विनंती आहे, आपण क्रीडानगरमध्ये उपस्थित आहात, इथे मात्र व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं. सन्माननीय भगवानजी कथोरे, आपणास पुनश्च एकदा विनंती असेल, आपण मात्र इतरत्र कुठेही न थांबता सरळ व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचा. धन्यवाद. 2 गडी बघता बघता बाद झालेले आहेत ते तिसगाव संघाचे. मित्रांनो, 2 या सांघिक धावसंख्येवर 2 गडी बाद झाले. 0.3 षटकाचा खेळ आतापर्यंत संपलाय. राहुल सोमने, बेलपाडा एक्सप्रेस ज्याला असं म्हटलं जातं, आणि फार मोठा टॅगलाईन असलेला हा गोलंदाज मित्रांनो. आणि नाव मित्रांनो असंच होत नाही. एकतर तुम्ही असं नाव करा की त्यानंतर लगेचच काम झालं पाहिजे, किंवा काम असं करा की त्यानंतर तुमचं फार मोठं नाव झालं पाहिजे. इथे मात्र फार मोठं नाव आहे राहुल. पुन्हा एकदा फुलालेंत आहे, सातत्याने प्रश्न विचारला जातोय. इथे मात्र चांगल्या पद्धतीचं उत्तर आहे. आणि सुमित शेळके सारख्या चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये पडझड झालेली आपण पाहतोय, गलती झालेली पाहतोय आणि चूक झालेली पाहतोय. याचं कारण मित्रांनो, ह्या गेमचं जे प्रेशर आहे तो प्रेशर इथे निश्चितच टॅकल करण्यामध्ये कुठेतरी असमर्थ ठरतोय. नवीन अशा पद्धतीचा हा खेळाडू आहे आणि कुठेतरी स्ट्रेस मॅनेजमेंट आहे त्यामध्ये कुठेतरी बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावा आल्या, 4 धावा दाखल गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. निश्चितच चेंडूच्या लाईन मध्ये येऊन फटका सजवण्यामध्ये असमर्थ ठरतोय फलंदाज. आणि हा येतो निर्धाव चेंडू. 4 धावा धावपलकर आहेत. यानंतर समीकरण उरतं 19 चेंडूंमध्ये 29 धावा असं समीकरण आहे. 33 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मी अगोदर उल्लेख केला तर राहुल सोमने हा जो अतिशय खतरनाक आणि घातक गोलंदाज आहे त्याचं षटक आहे ते काळजीपूर्वक इथे मात्र खेळून काढावं लागेल. ते तिसगाव संघाला आतापर्यंत 4 धावा देऊन 2 गडी बाद करण्यामध्ये तो सक्षम ठरतोय. फुलटॉस घेण्याचा प्रयत्न केला होता, चांगला स्टान्स इथे मात्र चांगला प्रयत्न फलंदाजाचा पाहिला. That was unsuccessful attempt. Here comes the dot ball and it is the completion of very first over. After the first over score is 4 with the loss of 2 crucial wickets and target is 33. Now the equation is like that: 18 more to bowl and 29 more to win. पहिला षटक आपण पाहिला, पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर गडी बाद, पुन्हा एकदा 2 धावा आणि त्यानंतर शेवटचे 2 चेंडू इथे मात्र निर्धाव हाताळण्यामध्ये सक्षम ठरतो तो राहुल सोमने नावाचा हा गोलंदाज. कर्णधार यानंतर दुसरी गोलंदाजी कोणाकडे देतात? क्रमांक 2 ते षटक कोणाकडे दिलं जात आहे? पुन्हा एकदा विनंती असेल, या स्पर्धेचे प्रणेते अमोलजी कथोरे यांचे सन्माननीय वडील भगवानजी कथोरे, आपण या क्रीडा नगरीमध्ये निश्चितच आलेले आहात. तुमचं आगमन इथे मात्र झालंय. आपणास पुनश्च एकदा विनंती असेल आयोजकांकडून, आपण मात्र व्यासपीठावर येऊन या रंगमंचावर येऊन इथे मात्र स्थानापन्न व्हायचंय, विराजमान व्हायचे. आपली जागा निश्चितच इथे मात्र या सर्व क्रिकेट प्रेमींच्या हृदयामध्ये आहे. गोलंदाज दुसरा इथे मात्र गोलंदाजी मार्को येईल, क्रमांक 2चं षटक महेश. पहिला चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय आणि
इथे मात्र लेझीनेस आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजाकडून. तुम्हाला ज्यावेळेस चेंडू आणि फळीचा संपर्क झाला त्यानंतर एक धाव जर घ्यायची असेल तर सरळ तुमचं टार्गेट आहे पॉपिंग क्रीज मधून ती धाव पूर्ण करून मात्र आपली बॅट लँड करणं. तिथे मात्र कोणत्याही पद्धतीचा निग्लिजन्स हलगर्जीपणा तुमच्याकडून अपेक्षित नसतो. आणि मात्र तो प्रत्यय आला आणि अंतिम क्षणाला कुठेतरी संधी उपलब्ध झाली होती. डायरेक्ट हिट जर आला असता तर फलंदाज प्रदीप याला पॅव्हलियनमध्ये परतावं लागलं असतं. Switch it attempted, unsuccessful attempt. Here comes the dot ball. Score is steady. 5 with the loss of 2 wickets. This is the second over. Is in progress. Being bowled by Mahesh. Mahesh is the frontline bowler of Belpada team. You are watching the battle between Tisgav and Belpada. Once again, bowler getting ready. आताचा चेंडू डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू आहे. निश्चितच बॅट आणि पॅड बनून मला असं वाटतं ट्रॅव्हल झाला आणि त्यामुळे इथे मात्र चेंडू स्वर घोषित केला गेला नाही. धावसंख्या स्थिर. विनंती आहे भूषणजी माळी आपणास विनंती आहे आपण अमोल कतोरे यांच्याबरोबर संपर्क साधायचा आहे. भूषण भंडारी, यस भूषण भंडारी मॅन फ्रॉम मालिपाडा, आपण अमोल कतोरेंबरोबर संपर्क साधायचा आहे. आताचा चेंडू पुन्हा एकदा सातत्याने मोठे मोठे प्रश्न विचारले जात आहेत आणि बेलपाडा संघाची गोलंदाजी अटॅक मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजाची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. एका पाठोपाठ एक डॉट बॉल निश्चितच आपल्याला पाहायला मिळतात. 14 चेंडू आणि एकूण 28 धावा असं समीकरण आहे. 200च्या स्ट्राईक रेटने धाव संख्या इथे मात्र उभारावी लागेल. हाफ ट्रॅकर आहे. आता मात्र गोलंदाजाचं पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल. चांगला अटेम्प्ट ट्रॅव्हल सोडण्याचा आपण पाहिला परंतु एक धाव निश्चितपणाने घेण्यापासून रोखू शकले नाहीत. प्रतिबंध करता आला नव्हता. एका धावेवर धावफलक 1 ने वाढतंय आणि दुसरं षटक प्रगतीपथावर असताना फक्त आणि फक्त 6 पर्यंत जाऊन पोहोचताय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रेडी असेल, सामना करण्यासाठी तयार असतील. इथे मात्र फलंदाज प्रदीप आणि महेश हे 2 फलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पाईचा संपर्क नाही. चेंडूची जी लाईन आहे, लाईन ऑफ द बॉल, इथे मात्र ती रीड करता येत नाही फलंदाजांना. सातत्याने फक्त आणि फक्त हवेमध्ये गोळीबार ज्या पद्धतीने करावा, तलवारबाजी ज्या पद्धतीने करावी त्या पद्धतीने फक्त आणि फक्त बॅट फिरते. चेंडू फळीचा संपर्क येत नाही आणि सातत्याने निर्धाव चेंडू इथे मात्र येत आहेत आणि 2 षटकांचा खेळ झाला. आतापर्यंतचा खेळ मित्रांनो बेलपाडा संघाने आपल्या नावावर केलेला आहे. तिसगाव संघासमोर फाईट करत असताना 2 षटकानंतर फक्त आणि फक्त 6 धावा दिल्यात आणि 2 महत्वाच्या गडी मात्र बाद करण्यामध्ये गोलंदाज सक्षम ठरलेत. विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारा बेलपाडा संघ सामन्याला लगेचच आपण इथे मात्र सुरुवात करायची. वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित. पुन्हा एकदा विनंती असेल भूषण भंडारी आपण इतरत्र कुठे बसलेले असाल तर आपण अमोलजी कतोरे यांच्याबरोबर संपर्क साधायचा आहे. भूषण भंडारी वन ऑफ द क्रिकेटर ऑफ मालिपाडा टीम, प्लीज यू आर रिक्वेस्टेड, प्लीज come in front of presentation box, commentary box and have a chat with Amol Kathore. क्रमांक 3 चं षटक घेऊन आले तिथे मात्र सुमित शेळके. या अगोदर फार मोठी कमाल त्याची आपण पाहिलेली आहे. चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत राहिलेली आहे. सुमित शेळके इथे मात्र गोलंदाजीसाठी येत आहेत. इक्वेशन आहे 12 चेंडू 27 धावा. या एंडने मोठे पटके मारणं फार क्रमप्राप्त असेल. इथे मात्र हा सामना जिंकण्यासाठी तिसगाव संघासाठी सुमित गोलंदाजी मार्कवर स्वतःला पुन्हा एकदा तयार करतोय. फलंदाजीसाठी महेश तिथे मात्र तयार. पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळायचा होता. चेंडू फळीचा संपर्क आलेला पाहायला मिळाला नाही. अकरा चेंडू आणि 27 धावा असं समीकरण यानंतर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि या टीमच्या डगआउटमध्ये फार मोठा खेळाडू सागर गायकवाड निश्चितच वेटिंग करत असेल. आपली संधी कधी येईल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि अजूनही त्याला मैदानामध्ये आपण पाहिलं नाहीये. अतिशय सुमार दर्जाची कामगिरी फलंदाजांची आतापर्यंत राहिलेली आहे. तिसरं षटक सोडू. आताचा फटका सरळ खेळून काढले. पाहूया क्षेत्ररक्षक या फटक्यावर येत आहेत का आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतं. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र केला झाली. पाहूया तिसरी धाव इथे मात्र कंप्लीट होते का आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र मैदान सोडावं लागेल ते महेश या फलंदाजाला.
आमदार चषकाची चमचमाची अशा पद्धतीची आकर्षक ट्रॉफी आहे मित्रांनो. त्याच्यावर नाव करण्यासाठीचं हे युद्ध आपण पाहतोय. या संघांमधून जो संघ जिंकेल सरळ SN बॉईज बरोबर फायनलमध्ये खेळण्यासाठी निश्चितच त्यांना संधी मिळेल. आणि फार मोठी स्वप्न या दोन्ही संघांनी पाहिलेली असतील, परंतु आतापर्यंत या स्वप्नाचा पाठलाग करत असताना आपण बेलपाडा संघाला यशस्वीरित्या पाहिले. फक्त आणि फक्त 8 धावा दिल्या, 2.2 षटकांचा खेळ संपलाय, 3 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. आणि स्वप्न मित्रांनो मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच मोठी किंमत मात्र मोजावी लागते. 10 चेंडू आणि 25 धावा असं हे समीकरण यानंतर होत आहे. सुमित नावाचा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार असेल. प्रदीप खेळण्यासाठी सज्ज. आताचा चेंडू डावी एसटी सोडून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत. निश्चितच अवांतर एक धाव इथे मिळेल. पंचांच्या हात समांतर आले. 9 धावा धापलकर असतील. आता मात्र 10 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण. 10 चेंडू आणि 24 धावा फार मोठं समीकरण नाहीये, कारण सागर गायकवाड नावाचा इथे मात्र ब्रँड मैदानामध्ये त्याने एंट्री केलेली आहे. अजून एकही चेंडू खेळण्याची संधी त्याच्या माध्यमातून उपलब्ध झाली नाहीये. परंतु यानंतर मला असं वाटतं की प्रदीप ज्याने 2 चेंडूंचा सामना करून फक्त आणि फक्त एक धाव आतापर्यंत जोडलेली आहे, त्याच्यासाठी निश्चितच संधी असेल. फक्त आणि फक्त टॅकल करून सागरला स्ट्रायकिंग एंडला कसं आणावं याचा त्याने विचार करायला लागेल. चेंडू खाली राहतोय. पडल्यानंतर निश्चितच कोणत्या पद्धतीची उसळी पाहायला मिळत नाहीये आणि लेग बाईच्या रूपाने 22च्या रूपाने एक धाव निश्चितपणे इकडे मात्र येते. एका धावेने धावफलक 1ने वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलक जाऊन पोहोचता येते 10 धावा धावफलकावर. 2.3 षटकांचा खेळ संपलाय. 2 मातबर संघांमध्ये मित्रांनो आपण हा सामना पाहतो. तिसगाव वर्सेस बेलपाडा. मुरबाड विभागातील बेलपाडा हा संघ आहे आणि कल्याण विभागातील तिसगाव हा संघ मित्रांनो एकमेकांसमोर आव्हान उभं करताना आपण पाहतोय. आणि या सामन्यामध्ये निश्चितच जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. फार महत्वाचा हा सामना, अनन्यसाधारण महत्वाचा असणारा सामना मित्रांनो. स्वप्न पाहिली आहेत, त्यांचा पाठलाग करावा लागेल. सागरसाठी निश्चितच हा प्रश्न विचारला गेला. सरळ जाऊन थायपॅडवर चेंडू आदळला. कोणत्या पद्धतीचं उत्तर तिथे मात्र नव्हतं. एक धाव दरम्यान आलेली आपल्याला पाहायला मिळाली. 11 धावा इथे मात्र सांघिक संघाच्या धावफलकावर असलेल्या पाहू शकता. प्रदीप नावाचा हा जुना जाणता खेळाडू मित्रांनो ओल्डी गोल्डी क्रिकेटर आहे. चांगल्या पद्धतीने त्याने मात्र या अगोदर बऱ्याच ठिकाणी फलंदाजी केलेली आहे, परंतु इथे मात्र तो रंग त्या पद्धतीचा इथे मात्र गुड टच त्याचा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 11 धावा धावफलकावर 3 गडी बाद आहे. 2.4 षटकांचा खेळ संपतोय. सुमित नावाचा गोलंदाज स्वतःला मात्र पुन्हा एकदा तयार करतोय. फुलटॉस पुन्हा एकदा इथे होता. बीट केलं जातं, विकेट किपरला बीट केलं जात आहे लेग स्लिप रिजन खेळाडूला आणि निश्चितच हा चौकार येतोय आणि पंचांच्या हात समांतर असताना एक स्वर चेंडू घोषित केला जातो. एकूण 5 धावा इथे मात्र अंकित केल्या जातात आणि मला वाटतं ह्या 5 धावानंतर हा कदाचित टर्निंग पॉईंट असू शकतो या सामन्याचा. या अगोदर सर्व जे काही घडलं होतं ते सर्व बेलपाडा संघाच्या बाजूने घडलं होतं. त्यानंतर एक मात्र पंजा इथे आला आणि त्यानंतर निश्चितच या सामन्याचा चित्र मात्र पलटतंय का, सामन्याला वेगळं वळण इथे मात्र लागतंय का, आपल्याला पाहायचं. समीकरण इथे मात्र बदललंय. 8 चेंडू आणि 17 धावा. पुन्हा एकदा यस मिळेल. 4 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये झालेले आहेत. चेंडू पुरवले जातील. मित्रांनो तुम्ही पाहतायत तिसगाव वर्सेस बेलपाडा या 2 संघांमधील हा अतिशय अनन्यसाधारण महत्व असणारा सामना आपण पाहतो. 16 धावा धावफलकावर आहेत. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतात. 2.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 8 चेंडूंमध्ये 17 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. निश्चितच या अगोदर जो चेंडू यूज केला होता तो चेंडू आमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि त्याचं बाहेरचं जे आउटर कव्हर आहे, बाहेरचं जे अपरंट कव्हर आहे ते कुठेतरी नेस्तनाबद्ध झालेलं आपण पाहतोय आणि त्यानंतर इथे मात्र चेंडू बदलला जातोय. प्रदीप नावाचा फलंदाज मैदानात फलंदाजीसाठी उपलब्ध असताना 3 चेंडूंचा सामना करत असताना फक्त आणि फक्त एक धाव त्याच्या बॅटमधून अजूनपर्यंत आलेली आहे. सागर याच्या बॅटमधून अजूनपर्यंत एकही धाव आली नाही. या अगोदर जी धाव अंकित केली गेली ती 22च्या रूपाने आली होती. सुमित गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार असेल. 8 चेंडू आणि 17 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मिस टायमिंग आहे. सुमित शेट्टी कोणती चुकी करणार नाहीये. चौथा आणि मोठा हदरा इथे मात्र मिळतोय तिसगाव या संघाला.
4 गडी आतापर्यंत बाद झाले 2.5 षटकांचा खेळ संपला मित्रांनो. एका पाठोपाठ इथे मात्र गडी डगआउट मध्ये परत आहेत तिसगाव संघासाठी. एक फक्त आणि फक्त थोडीशी सुखावं बाब एवढीच असेल की सागर गायकवाड नावाचा फलंदाज अजून आहे तळ ठोकून मैदानामध्ये उपस्थित आहे. आतापर्यंत फक्त एकच चेंडूचा सामना करण्याची संधी त्याच्यासाठी उपलब्ध होती. 7 चेंडू आणि 17 धावा हा अंतिम चेंडू अतिशय महत्वाचा असेल. एक धाव घेऊन स्ट्रायकिंग एंडला पुढच्या ओव्हरमध्ये इथे मात्र येण्याचा काम केलं जात आहे का ह्या चेंडूवर मोठा प्रहार करून जे लक्ष्य आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला जातो सागरच्या माध्यमातून. पाहूया काय होत आहे. चेंडूफळीचा संपर्क इथे येताना पाहायला मिळत नाही. हा अंतिम आणि शेवटचा चेंडू निर्धाव होतोय आणि समीकरण आता मात्र बदलतंय. समीकरण फार मोठं होत आहे. 6 चेंडू आणि 17 धावा जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. त्या तिसगाव संघाला मित्रांनो सामना आहे व्होल्टेज आहे गेम आहे व्होल्टेज आहे. अतिशय महत्वाचा असा सामना आहे. हा सामना जिंकून SN बॉयज संघासमोर फायनल मध्ये आव्हान उभं करण्याची संधी दोन्ही संघाला आहे. कल्याणवरून इकडे मात्र प्रवास करून तिसगाव संघ आतापर्यंत इथे पोहोचलेला आहे. चांगली कामगिरी त्याची त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली नव्हती. 16 धावा धावपळ करत 4 गडी आतापर्यंत बाद झाले. 3 षटकांचा खेळ मात्र इथे संपतोय आणि 6 चेंडूंमध्ये 17 धावा असे समीकरण यानंतर उरतंय. आतापर्यंत गोलंदाजी अतिशय अव्वल दर्जाची राहिली आहे आणि तशीच गोलंदाजी इथे नंतर शेवटचं षटक घेऊन रोहित हरण मला वाटतं येतील. त्यांनी जर केली तर हा सामना निश्चितच बेलपाडा संघ निश्चितच चांगल्या पद्धतीने जिंकू शकतो आहे. परंतु यासाठी निश्चितच गोलंदाजाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल आणि स्वतःवर विश्वास ठेवणं निश्चितच हे म्हणजे यशस्वी होण्याच्या मार्गातील पहिला टप्पा आहे. आणि यशस्वी होण्यासाठी मित्रांनो दुसरा एक कानमंत्र असा आहे की अजून एकदा प्रयत्न करणं म्हणजे यशस्वीतेच्या जवळ जाणं असं म्हणाल काय हरकत नाही. 6 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण मैदानामध्ये आहे. नवीन गेलेला फलंदाज ऋषभ आपण पाहतोय. सागर याच्या माध्यमातून 2 चेंडू खेळून काढलेले आहेत. अजून फक्त आणि फक्त एक धाव त्याच्या बॅटमधून आलेली आपण पाहतोय आणि ऋषभ नावाचा फलंदाज आहे. रिलेटिव्हली ही इज न्यू ऑन द ग्राउंड नवीन आहे. पाहूया एकही चेंडू आतापर्यंत त्याने सामना केला नाहीये आणि अशा वेळेस 6 चेंडूंमध्ये 17 धावा काढायच्या आहेत आणि ते जे षटक आहे ते रोहित हरड याच्या माध्यमातून हाताळलं जाणार आहे. पाहूया दोन्ही संघ एकमेकांसमोर फार मोठं बॅटल उभं करताना यश प्राप्त करण्यासाठी मित्रांनो तुमची यशस्वी होण्याची जी इच्छा आहे ती अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा कुठेतरी जास्त अधिक प्रबळ असली पाहिजे. पाहूया कोणता संघ मात्र अंतिम क्षणाला चांगल्या पद्धतीची कामगिरी करतोय. अंतिम क्षणाला दबाव मात्र झुगारून कामगिरी करतोय. पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरेल. रोहित हरड नावाचा गोलंदाज क्रमांक 4चं षटक घेऊन येतोय. 6 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण. हाताचा चेंडू आहे. मोठा फटका इथे मात्र सजवायचा होता आणि संधी होती. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी निश्चितच अनुकूल वातावरण आहे. वाऱ्याचा जर वेग आपण पाहिला तर पश्चिमेकडून पूर्वेकडे अधिकचा वेग इथे मात्र पाहायला मिळतोय आणि टेनिस क्रिकेटमध्ये निश्चितच ह्या वाऱ्याची भूमिका आहे किंवा वाऱ्याची जी दिशा आहे तिचं फार मोठं महत्व असतं. लेदर क्रिकेटमध्ये तितकंसं महत्व नसेल कारण लेदर क्रिकेटचा जो बॉल असतो त्याचं वेट अधिक असतं आणि इथे मात्र कमी वजनाचा हा टेनिस क्रिकेटचा बॉल असतो. वाऱ्याच्या वेगाने तो डळमळीत झालेला बऱ्याचदा आपण पाहिलेला आहे आणि इथे मात्र वाऱ्याच्या वेगाबरोबर फलंदाजी करण्याची संधी उपलब्ध झाली होती. ऋषभ याला मोठा फटका करण्याची इथे मात्र संधी होती. एक धाव आली. 17 धावा दापलकर लागल्या. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 16 धावा. सागर ऑन स्ट्राईक. हा चेंडू आहे. 2 क्षेत्ररक्षक विभाजून मित्रांनो ज्या गोष्टीचा उल्लेख केला तीच गोष्ट इथे मात्र खेळामध्ये आणत असताना वाऱ्याच्या वेगाबरोबर आलेला 4 धावांसाठीचा हा आकर्षक चौकार. मित्रांनो संपला नाही. 4 गडी जरी बाद झाले असतील फक्त आणि फक्त 21 धावा जरी धावपलकर असतील 4 चेंडूंमध्ये जरी 12 धावा काढायच्या असतील तरी मात्र सागर गायकवाड याने अजून हार मानली नाहीये आणि म्हणून सामना अजून संपला नाही. उर्वरित 4 चेंडू असतील 12 धावा इथे मात्र काढाव्या लागतील. या अगोदर तुम्ही काय केले कुठे काय केले हे सगळं विसरावं लागेल. इथे मात्र कर्तृत्व सिद्ध करावं लागेल फलंदाजाला. कर्तृत्व सिद्ध करावं लागेल गोलंदाजाला. एकदा की कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आदराने आपल्याकडे झुकलेल्या असतात. गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्गावर तयार असतील. 4 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण मित्रांनो आपण पाहतोय. हाताचा चेंडू आहे. निश्चितच जोरदार धाव मागितली जाते आणि पंचांच्या इशाऱ्याची वाट न पाहता सागर गायकवाड निश्चितच मैदान सोडतोय आणि खेळाडू वृत्तीचं इथे मात्र दर्शन होतंय. 5वा धक्का आणि मोठा आदरा लागतोय तो तिसगाव संघाला.
मारणं गरजेचंच होतं आणि अशा वेळेस तो जो प्रयत्न आहे तो अयशस्वी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. गडी मात्र बाद झाला सागरच्या रूपाने. आता मात्र समीकरण उरत आहे 3 चेंडू इथे मात्र यानंतर फेकले जातील आणि फक्त 12 धावांची यानंतर गरज असेल. 3 चेंडूंमध्ये 12 धावा झालेल्या मित्रांनो आपण पाहिल्यात. ज्यावेळेस सुरेश बाळामामा चषक आम्ही कव्हर करत होतो त्यावेळेस एका चेंडूमध्ये 14 धावा आलेल्या आम्ही पाहिल्या आणि तो चेंडू तिथे मात्र टाकला गेला नव्हता. दोन्ही चेंडू हाताळले गेले आणि दोन्ही चेंडूंवर षटकार आलेले आम्ही पाहिले होते. इथे मात्र 3 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण आहे. पाहूया फलंदाजी करणारा संघ निश्चितच यानंतर कशा पद्धतीने इथे मात्र फलंदाजी करतोय. ऋषभ नावाचा फलंदाज आहे. डावखुरी हाताचा फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेला पाहायला मिळेल. सौरभ नावाचा नवीन फलंदाज आहे. पाहूया तो सुद्धा मला असं वाटतं की यस लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. त्याच्यासाठी संधी असेल आणि त्याच्यासाठी कंजेनियल ऍटमॉस्फिअर दॅट इज आपण म्हणतो की अनुकूल वातावरण आहे. 3 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण मित्रांनो. रोहित हारड नावाचा हा गोलंदाजीसाठी स्वतःला तयार करतोय. राईट आर्म राऊंड सामना करतील ऋषभ. चेंडू आणि 12 धावा असं समीकरण. पाहूया काय होतं. हा चेंडू अतिशय महत्वाचा दोन्ही संघांसाठी. सौरभ याच्यासाठीचा हा चेंडू निश्चितच उजवी इष्टी सोडून जाणारा चेंडू आहे. प्लॅनिंग अगदी बरोबर होतं. गोलंदाजाने मनात हेरलं होतं की निश्चितच लेग साईड रिजन टाय करण्याचा प्रयत्न केला जाईल, टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि ऑफस्टिकच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण अतिरिक्त तो चेंडू बाहेर पेच तिथे मात्र केला गेला. एक धाव इथे मात्र आली आणि आता यानंतर 3 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण मित्रांनो या महत्वाच्या अनन्यसाधारण महत्व असणाऱ्या सामन्यामध्ये होत आहे. तिसगाव वर्सेस बेलपाडा. गोलंदाज तयार. आताचा चेंडू हाफ ट्रॅकर आहे. चेंडू फारकामध्ये झेल घेण्याची संधी आणि इथे मात्र संधी स्वीकारली जाते. मैदान सोडावं लागेल सौरभ याला आणि इथे मात्र मिळतोय 5वा धक्का तिसगाव या संघाला. पहिल्या चेंडूमध्ये एक गडी बाद केला होता राहुल सोमने आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगल्या पद्धतीने थ्रो मात्र तिकडे फेकला होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असलेला अनिकेत तिथे मात्र बाद झाला होता. तो स्टर्निंग पॉईंट इथे मात्र ठरला या फलंदाजीमध्ये. त्यानंतर कोणालाही सूर सापडला नाहीये आणि 2 चेंडूंमध्ये 11 धावा इथपर्यंत येऊन हा सामना इथे मात्र टिपलेला आहे. मला असं वाटतं बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडेफार चेंजेस इथे मात्र करणं आवश्यक होतं कारण प्रदीप आणि त्याच्या साथीला गेलेला हेमंत याने फार चेंडूंचा सामना तिथे मात्र केला आणि कोणत्याही पद्धतीनं मोठं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या माध्यमातून आलं नव्हतं. कदाचित सागर मैदानामध्ये इन करण्यासाठी थोडा उशीर त्याने घेतला. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज होती आणि ते मात्र वाईड यॉर्कर वापरला जातोय. क्रिकेटचा फार मोठा अस्त्र ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्र म्हणायला काही हरकत नाहीये. 2च गोष्टींचा सन्मान क्रिकेटमध्ये होतोय. एक सर सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. इथे मात्र परफेक्ट यॉर्कर हाताळला. आता समीकरण बदललं. 1 चेंडू आणि 11 धावा. लिगल एखादी जर डिलिव्हरी ते यानंतर आली तर निश्चितच हा सामना जिंकेल बेलपाडा संघ आणि कोणत्याही पद्धतीने इथे मात्र या सामन्यामध्ये येऊन आतमध्ये शिरकाव करण्याची इथे मात्र मुभा दिली गेली नव्हती बेलपाडा संघाकडून. इथे मात्र तिसगाव संघाला शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 1 चेंडूवर 11 धावा तसे येणार नाहीत परंतु अवांतर स्वरूपात एखादा चेंडू जर हाताळला गेला तर रंजकता वाढेल. जल्लोष करण्यासाठी आतमध्ये कोणी जायचं नाहीये विनंती असेल समर्थकांना. आणि मित्रांनो अतिशय महत्वाचा सेमीफायनलचा सामना इथे मात्र जिंकतोय आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय तो बेलपाडा संघ. जिंकलेल्या संघाचा हार्दिक 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 लक्ष अभिनंदन. हरलेल्या संघाचं गोड कौतुक. या आयोजनामध्ये तुम्ही तुमचा इथे मात्र सहभाग दाखवला. शिस्तबद्ध रीतीने तुम्ही या स्पर्धेमध्ये तुमचा खेळ आम्हाला दाखवला त्याबद्दल तुमचे आयोजकांकडून शतशः ऋण व्यक्त करू. मॅचची समरी मित्रांनो इथे मात्र दाखवली जाते. बेलपाडा संघाचं बॅटिंग कार्ड दाखवलं जातं. रोहित हारड 16 धावा त्याच्या माध्यमातून आलेले होते. त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन इथे मात्र पाहायला मिळालं तर सुमितचं 7 धावा महत्वाच्या त्याच्या माध्यमातून आल्या. गोलंदाजी करत असताना तिथे मात्र ऋषभ नावाचा गोलंदाज
4 धावा देत असताना 2 गडी त्याने तिथे मात्र तिसगाव संघाकडून बाद करण्यामध्ये तो सक्षम ठरला. त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर सागर नावाचा फलंदाज फक्त आणि फक्त 5 धावा, महेश नावाचा फलंदाज फक्त आणि फक्त 5 धावा आणि त्यानंतर गोलंदाजाचा विचार केला तर बेलपाडा संघाकडून महेश नावाचा गोलंदाज फक्त आणि फक्त 2 धावा